आता गणपतीपुळे कोकणचा हा दुसरा व्लॉग आपण सुरू करणार आहोत शंखध्वनीने. पण असं का, हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी पोट भरून नाश्ता करून आम्ही निघालो आहोत मालगुण बीच आणि प्राचीन कोकण हे पाहायला. तर चला आमच्या सोबत मालगुण बीचला. मालगुण हा गणपतीपुळेपासून फक्त 3-4 किलोमीटरवर असलेलं एक शांत, सुंदर आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. इथं निळसर, स्वच्छ समुद्र आणि विस्तीर्ण वाळूत चालताना मन अगदी शांत होतं. गर्दीपासून दूर आणि आवाजमुक्त अशा ह्या किनाऱ्यावर संध्याकाळी सूर्यास्त पाहणं म्हणजे निव्वळ जादू. मालगुण हे कवी केशवसुतांचं जन्मगावही आहे, त्यामुळे इथं एक साहित्यिक वासही जाणवतो. एकीकडे निसर्गाचं सौंदर्य आणि दुसरीकडे मनाला भिडणारी शांतता. मालगुण बीच म्हणजे कोकणातलं एक लपलेलं रत्नच. आपण खूप वेळा निसर्ग पाहतो, पण निसर्गाशी जोडलेली माणसं, त्यांची संस्कृती, जीवनशैली हे फारसं कधी जाणून घेत नाहीत. आज आपण आलोय कोकणातल्या खास जागी, जिथं काळ थांबलेला वाटतो. हे आहे प्राचीन कोकण संग्रहालय, गणपतीपुळेच्या अगदी जवळ. इथे टूर गाईड आहेत, जी तुम्हाला सर्व माहिती सांगत असतात. प्राचीन कोकण संग्रहालय म्हणजे एक वेळेचा प्रवास, जिथं आपण कोकणच्या पारंपरिक जीवनात डोकवतो. ह्या संग्रहालयात मातीची घरं, गोठे, शेतीची साधनं, पारंपरिक पोशाख, वाडे आणि लाकडी कारागिरी यांचं सुंदर चित्रण केलेलं आहे. अगदी खऱ्यासारख्या मूर्ती आणि सजावट. प्राचीन कोकण हे एक अनोखे म्युझियम आहे, जिथे तुम्हाला स्पाइस गार्डन, आयुर्वेदिक वनस्पती, नक्षत्र बाग, ग्राम जीवन दर्शन, उंच मचान आणि शंख प्रदर्शन असे अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात. ही आहे गुहा, ज्याच्या अलीकडे आहे वर्तमान आणि पलीकडे आहे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे कोकण 500 वर्षापूर्वी कसं होतं त्याचं प्रदर्शन. मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे इथली शांतता आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा कोकणचा अनुभव.
कोकणात देवाला गाऱ्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलित आहे. चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजाऱ्याकडून गाऱ्हाणं घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे. पुजाऱ्याच्या प्रत्येक भाष्यापुढे होय महाराजा असं म्हणून स्वतःची संमती असल्याची जाहीर कबुली दिल्यासारखी असते. तुम्ही इथे फिरताना एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं, जणू आजोबांच्याच लहानपणात पोहोचला आहोत. प्रत्येक मूर्ती, वस्तू आणि झाडाजवळ उभे केलेल्या माहिती फलकांमुळे शिकायलाही खूप काही मिळतं. प्रत्येक कोपऱ्यातून तुम्हाला कोकणची माणसं, त्यांची कष्टमय पण समाधानी जीवनशैली दिसते. जर तुम्ही कोकणात फिरायला येत असाल तर प्राचीन कोकणला एकदा जरूर भेट द्या. कोकण अनुभवायचं असेल तर इथे या, कारण इथे इतिहास जिवंत आहे. प्राचीन कोकणची जीवनशैली पाहून झाल्यानंतरून इथे शेवटी शंख प्रदर्शनही आहे. अर्थातच शंख प्रदर्शनाच्या तिथे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मनाई होती. शंखांबद्दलची अतिशय सुंदर माहिती इथे सांगितलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला जो तुम्ही शंखनाद ऐकलात तो शंख आम्ही इथूनच घेतला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.